नक्की आपण ते डगआउट खाली करायचं आहे. या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल महान टीम सामन्या अगोदरचा सर्वात मोठा सामना पहिला उपांत्य फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. टॉस विन झालाय वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघ आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय 4 धावा धावपलकावरती साहिल वांगणकर. यावेळी समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न सुताच्या फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. गोलंदाज साहिल वांगणकर याचा पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार निघालाय सोहेल शेख याच्या बॅटमधून, परंतु त्यानंतर पुनरागमन करत असताना धीम्या गतीचा चेंडू थोडासा पुढे टाकला आणि स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण देखील. सोहेल शेख स्ट्रायकी एंडवरती संघाचा नेतृत्वाधी संघाचा कडदार लीड करतो या संघाला आणि सोहेलच्या बॅटमधून देखील जर पाहिलं तर या स्पर्धेत एक अर्धशतक पाहायला मिळालं भूमी स्ट्रायकर वेंगुला क्रिकेट संघाच्या विरोधात. लोअर फुल टॉस चेंडू सरळ बॅटने समोरच्या दिशेने फटका खेळ आहे. मिड ऑफच्या डोक्यावरून डीप लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू चाललाय सीमारेषेच्या अगदी नजदीक. जवळ चेंडू अडवण्यात आलाय. महत्वाच्या या 2 धावा रोखण्यात आल्यात या क्षेत्ररक्षकाकडून. चांगलं क्षेत्ररक्षण. फटका जर पाहिला तर अगदी चांगला होता, परंतु 2 धावा देऊन जाईल या चेंडूवरती आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 6 धावा या धावपलकावरती. पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक 6 षटकाचा सामना. प्रथम फलंदाजी करतोय वसंत चॅलेंजर्स मनेरी क्रिकेट संघ. मागील सामन्यात दमदार कामगिरी सर्व खेळाडूंकडून पाहायला मिळाली आणि तीच कामगिरी याही सामन्यात व्हावी ही अपेक्षा असेल मनेरी क्रिकेट संघाकडून देखील. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने हा कलात्मक स्क्वेअर ऑफ द विकेट फटका जाईल पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. ऍक्टिव्ह स्पोर्ट्स चौकार सोहेल शेख याच्या बॅटमधून मैदानात येताना पाहायला मिळतोय. धावा धावपलकावरती पहिलं पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाज साहिल वांगणकर याच्या विरोधात हा काउंटर अटॅक या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान सोहेल शेख हा फलंदाज करताना पाहायला मिळतोय. 2 चौकार आतापर्यंत या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान निघालेत. यावेळी आणखी एक खोदून काढलेला फटका एक्स्ट्रा कव्हरला. आणखी एक दमदार बेधडक हा फटका जाईल चेंडू सीमारेषा पार 4 धावांसाठी. बहारदार आक्रमकरित्या फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. मागील 2 चेंडूवरती ऑफ साईडच्या दिशेने दमदार फटके एक्स्ट्रा कव्हर आणि त्याचबरोबर डीप स्वीपर कव्हरला. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जर पाहिला तर डीप स्क्वेअर लेगला निघाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानात फेकी स्ट्रायकिंग एंडवरती, परंतु अंतिम चेंडूवरती या 2 धावा मिळतील आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 16 धावा. खेळ समाप्त झाला. एका षटकाचा पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालंय. सुरुवात खूप चांगली आणि आक्रमकरित्या देखील मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सोहेल शेख याच्या करवी मैदानात पाहायला मिळाले. 3 चौकार साहिल वांगणकर याच्या विरोधात आणि त्या 3 चौकारांच्या जोरावरती धावपलकावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना 16 धावा. रायझिंग क्रिकेट संघ वेतुरे यांच्याकडून देखील या छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सोहेल शेख याच्या प्रत्येक षटकारासाठी ऍक्टिव्ह स्पोर्टवेअरचे प्रोप्रायटर सन्माननीय अभिषेक दुरी साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक सोहेल शेख याच्यासाठी. महत्वपूर्ण हा सामना महान टीम सामन्याच्या अगोदरचा सर्वात मोठा हा सामना पहिला सेमीफायनल मैदानात रंगतोय. मितेश बांदेकर गोलंदाजी मार्कवरती पहिला स्पेल असेल संघाकडून. हे दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक. उपांत्य फेरीतील मॅन ऑफ द मॅचचा हा मानकरी खेळाडू. पहिला चेंडू अक्रॉस बॅटने फटका खेळला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडूचा प्रवास वेगात गतीने झालाय, परंतु 1 धाव मिळाली या चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने,
पॉवर प्लेचं हे महत्त्वपूर्ण षटक राईट हँडर फलंदाजासाठी डीप स्क्वेअर लेग एक क्षेत्ररक्षक तैनात आणि त्याचबरोबर डीप काऊ कॉर्नर. परंतु यावेळी जर पाहिलं तर थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल पाहायला मिळतो, हालचाल मैदानामध्ये क्षेत्ररक्षणात, कारण सोहेल स्टेक आलाय स्ट्रायकिंग एंडवरती आणि सोहेलसाठी एक जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेग आणि डीप काऊ कॉर्नर तैनात केला जातोय. देवबाग संघाच्या प्रत्येक विकेटसाठी नाना सावंत यांच्याकडून 100 रुपयांचा पारितोषिक. यावेळी सगळा चेंडू ब्लॉक होलमध्ये फेकलाय, समोरच्या दिशेने फटकालाय. राजन केरकर आलाय झेल खाली पुन्हा एकदा. ज्या राजन केरकरने आजच्या दिवसातील कमालीचं झेल टिपलं तो राजन केरकर पुन्हा एकदा काडेबूट ठरलाय झेलसाठी. सोहेल शेख याची खेळी समाप्त होते महत्वाच्या सेमीफायनल मध्ये. पहिला धक्का वसंत चॅलेंजर्स मध्ये क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 17 धावा धावपल. यांच्या स्मरणार्थ आमचे मित्रवर्य हेमंत गावडे यांच्याकडून स्पर्धेतील सर्वाधिक धावा स्मार्ट वॉच पुरस्कृत गणेश मोबाईल शॉप वेंगुर्ला यांच्याकडून, स्पर्धेतील सर्वाधिक विकेट थर्मास पुरस्कृत जितू कोरगावकर यांच्याकडून आणि संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज या दोघांनाही प्रत्येकी 2000 रुपये आणि इमर्जिंग प्लेअरसाठी 1000 रुपये ही 5000 रुपयांची बक्षिसं प्रायोजित केली आमचे मार्गदर्शक मित्रवर्य गुरुभाई सामंत यांनी. धन्यवाद. धन्यवाद सर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज मितेश परब करतो आणि आता मैदानाच्या आतमध्ये वन डाऊन बॅटर महेश भाईटकर स्ट्राईक एंडवरती. यावेळी अतिरिक्त उंची प्राप्त करणारा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न महेश भाईटकर याचा आल्या मोठ्या फटक्याने इनिंगची सुरुवात करण्याचा प्रयत्न हा काहीसा कयास मैदानात पाहायला मिळाला, परंतु या प्रयत्नांना रोखणारी धारदार अचूक टप्प्याची गोलंदाजी मितेश बांदेकर हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतोय. मोठ्या पारितोषिकांचा वर्षाव असणारी खैरात असणारी ही क्रिकेट स्पर्धा ज्या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल मैदानात रंगलाय. यावेळी शॉर्ट चेंडू हुकचा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करत होते परंतु चेंडू पासून खूपच दूर राहिलेत आणि चेंडू जर पाहिला तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जाईल सरळ सीमारेषा पलीकडे येतोय. ऍक्टिव्ह स्पोर्टवेअर चौकार मैदानाच्या आतमध्ये. विकेटची हॅट्रिक केली तर त्या गोलंदाजाला नाना सावंत यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. यावेळी चांगला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीवरती शफल झाला होता फलंदाज महेश भाईटकर, परंतु पुनरागमन करत असताना गोलंदाज मितेश परब याचा आणखी एक निर्धाव चेंडू या धावपलकावरती. सांघिक धावसंख्या 21 धावा या धावपलकावर. एक फलंदाज बाद होत असताना वसंत चॅलेंजर्स मनेर क्रिकेट संघ आपण जो पाहतोय प्रथम फलंदाजी करतोय या महत्वाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान. सोहेल शेख माघारी परतलाय परंतु संघाची जबाबदारीचं क्रिकेट खेळत असताना महेश भाईटकर हा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती. यावेळी सगळा चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू खोदून काढला ऑन साईडच्या दिशेने चेंडूचा प्रवास मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगात गतीने आलाय फेकी स्ट्रायकिंग एंडवरती परंतु ही वाईडिश फेकी पाहायला मिळाली मैदानात. अंतिम चेंडूवरती या 2 धावा महेश भाईटकर याच्या खात्यामध्ये आणि त्याचबरोबर संघाच्या खात्यामध्ये देखील बदलाव करताना पाहायला मिळते. धावपलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना 1 गडी बाद 23 धावा या धावपलकावर. स्पर्धेचा पहिला सेमीफायनल सामना सुनिश्चित करेल कोणता संघ या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत प्रवेश करेल, दिमाखात प्रवेश करेल हा सुनिश्चित करणारा हा पहिला मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतो या 2 बलाढ्य आणि दिग्गज संघादरम्यान. महत्त्वाच्या सामन्यात टॉस विजय झाल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, गोलंदाजावरती दाखवलेला विश्वास, कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न हा मात्र वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाच्या गोलंदाजाचा आणि कर्णधाराचा मैदानात पाहायला मिळतोय. आणि या विश्वासाला साध्य ठरवत असताना गोलंदाज देखील अथक मेहनत आणि प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानात करताना पाहायला मिळालेत. 2 षटकादरम्यान जर पाहिलं तर 23 धावा या धावपलकावरती बदल्यात. पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झाल्यामुळे विस्तीर्ण असलेले हे क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. गोलंदाजीत बदलाव, लेफ्ट हँडर धीम्या गतीचा गोलंदाज विशाल नाईक हा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. राईट हँडर फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती अबूत मुजावर हा पाहायला मिळतोय. यावेळी शॉर्ट चेंडू कटचा फटका, लेट कटचा फटका गलीच्या दिशेने चेंडू वेगात गतीने पुन्हा एकदा जातोय डीप थर्ड मॅनच्या दिशेने.
शर्तीचे प्रयत्न चेंडू अडवण्यासाठी महत्वाच्या 2 धावा मैदानात तर उकड्यात आल्यात, परंतु या 2 धावांनी सांघिक धावसंख्या 25 धावा या धावफलकावरती. सलामीचा फलंदाज अबोध मैदानात स्ट्रायकिंग एंडवरती प्रयत्न अबोध याचे देखील प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल धावा आणि खराब चेंडूवरती मोठा फटका खेळावा या रणनीतीने महेश भाईटकर आणि अबोध हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मराठी क्रिकेट संघासाठी. यावेळी वेगवान चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जर पाहिला तर सुरुवातीला फलंदाजाला बीट करत असताना त्यानंतर विकेट किपरला देखील बीट करत असताना फ्लाइंग स्लिपच्या दिशेने 22च्या स्वरूपात 1 धाव मिळेल संघाच्या खात्यामध्ये आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 26 धावा या धावफलकावरती. दुपारचं सत्र कडक ऊन मैदानाच्या आतमध्ये आणि या कडक उन्हामध्ये या 2 दिग्गज संघादरम्यान हा चुरशीचा चालू असलेला पहिला उपांत्य फेरीचा सामना आणि प्रेक्षकांची लाभलेली मोठ्या संख्येने गर्दी या सामन्यादरम्यान जर पाहिलं तर हे सुवर्ण क्षण पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती महेश भाईटकर असेल. याही वेळी चांगला चेंडू आणखी एक ब्लॉक होलमध्ये टाकलेला निरुत्तर करणारा चेंडू महेश भाईटकर याला गोलंदाज विशाल नाईक याचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. तिसऱ्या षटकाची जबाबदारी प्राचारण करण्यात आले विशाल नाईक या गोलंदाजाला आणि आतापर्यंत 3 चेंडूंचा विचार केला तर धारदार गोलंदाजी, अचूक टप्पा आणि त्याचबरोबर असलेल्या शरीरावरती नियंत्रण हे थोडंसं कारणीभूत ठरते मोठ्या फटक्यापासून रोखण्यासाठी आणि त्याचबरोबर सिंगल डबल धावा देखील रोखण्यासाठी. लोअर फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने ताकदवर फटका डीप लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू बऱ्याच हवेत 3 क्षेत्ररक्षकांचा प्रयत्न चेंडू अडवण्यासाठी. सरते शेवटी जर पाहिलं तर डीप लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू आतमध्ये ढकललाय. महत्वाच्या 2 धावा तर मैदानात रोखण्यात आल्यात, परंतु जोपर्यंत फेकी झाली त्या दरम्यान या 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर देवबाग क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून अगदी सर्वोत्तम कामगिरी या क्षेत्ररक्षणात पाहायला मिळते. 28 धावा धावफलकावरती तिसरं षटक प्रगतीपथावर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. स्ट्रायकिंग एंडवरती महेश भाईटकर आणखी एक मोठा फटका, परंतु इथे मिस टायमिंग हा फटका फसलाय. झेलची संधी क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक आणि डीप मिड विकेटला आणखी एक दमदार फटका जो जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. येतोय ऍक्टिव्ह स्पोर्टवेअर चौकार. बत्तीस धावा धावफलकावरती संधी होती झेल घेण्यासाठी, परंतु तो हाफ चान्स होता. आतापर्यंत जर पाहिलं तर या पूर्ण स्पर्धेदरम्यान क्षेत्ररक्षकाकडून अगदी अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण सर्वोत्तम झेल देखील पाहायला मिळाले. यावेळी फटका पुन्हा एकदा आडव्या बॅटने वाडीश लॉंगॉनला चेंडू निघाला. पहिली धाव वेगात गतीने पुढे झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी पुन्हा एकदा थोडीशी वाईडिश मैदानात पाहायला मिळाली आणि त्याचमुळे अंतिम चेंडूवरती देखील या 2 धावा पूर्ण होत असताना सांघिक धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर उपांत्य फेरीचा सामना उत्कंठावर्धक सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय, परंतु डीजेच्या माध्यमातून मंत्रमुग्ध करणारं संगीत डीजे सायो आणि त्याचबरोबर डीजे राजन मसूरकर यांच्या माध्यमातून त्यांचं देखील सहर्ष स्वागत आपण करत आहोत. छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान अगदी कर्णोकर्णींना मंत्रमुग्ध करणारं हे संगीत आपण ऐकतोय. चौथ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्कवरती. साहिल वांगडकर हा गोलंदाज राईट ऑफ ओव्हर द विकेट असेल गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू फुलर लेनचा आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज अबूद याचा, परंतु हा प्रयत्न जर पाहिला तर थोडासा काही मैदानात रोखण्यात आला. गोलंदाज साहिल वांगणकर याच्या करवीकडे एक चांगला चेंडू फुलर लेनचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर टप्पा ठेवण्यात आलाय आणि याचमुळे जर पाहिलं तर आणखी एक निर्धाव चेंडू या धावफलकावरती. सुरुवात चौथ्या षटकाची एका निर्धाव चेंडूने या धावफलकावर. अबूद स्ट्रायकिंग एंडवरती 34 धावा या धावफलकावरती. यावेळी शॉर्ट चेंडू पुलचा फटका आडव्या बॅटने मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जरूर तैनात, परंतु फक्त चेंडू पाहत राहील कारण चेंडू सीमारेषा पलीकडे निघतोय.
सीमारेषा पार 6 धावांसाठी आरसी ग्रुप षटकार फलंदाज अबूच्या बॅटमध्ये. यावेळी जर पाहिलं तर वेगवान चेंडू करण्याचा प्रयत्न साहिल वांगणकर याचा, परंतु उजव्या शीच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू पंचांचे दोन्ही हात समांतर झाले. इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये हा अवांतर धावेचा अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत वाढ 41 धावा या धावफलकावरती. काहीसा दबाव पाहायला मिळतो साहिल वांगणकर याच्यावरती, कारण मागील चेंडूवरती एक मोठा फटका निघालाय अबूत या बॅटरच्या बॅटमधून. यावेळी खराब चेंडू, आणखी एक आखूट टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती हा दमदार बेधडक क्रॅकिंग चौकार निघताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. डीप लॉंग लेगच्या दिशेने हा ऍक्टिव्ह स्पोर्टवेअर चौकार अबूत याच्या बॅटमधून. पे 45 धावा धावपलकावरती चौथं षटक आपण पाहतोय. मागील 2 चेंडूवरती 2 मोठे फटके साहिल वांगणकर या गोलंदाजच्या विरोधात अबूत या फलंदाजच्या बॅटमधून मैदानात निघाले. आखूट टप्प्याचे चेंडू आपण पाहतोय. आखूट टप्प्याची गोलंदाजी सातत्याने मैदानाच्या आतमध्ये साहिल वांगणकर या गोलंदाजाकडे. या आखूट टप्प्याच्या चेंडूवरती मोठे फटके या मैदानात अबूत याच्या बॅटमधून निघताना पाहायला मिळत आहेत. 45 धावा धावपलकावरती चौथं षटक. पहिला उपांत्य फेरीचा सामना. गोलंदाज साहिल वांगणकर याच्यावरती देखील दबाव काढ. या सामन्याचा हा दबाव मैदानात पाहायला मिळतोय. आणखी एक स्विंग होणारा चेंडू, परंतु उजव्याशीच्या बराचसा बाहेर हा चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचे पुन्हा एकदा दोन्ही हा समांतर होत आहेत. स्वेअरचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि अतिरिक्त धावणे सांघिक धावसंख्या 46 धावा धावपलकावर. साहिलचा हा सेकंड स्पेल, आणि जर पाहिलं तर आतापर्यंत 28 धावा खर्च करणारं महागडं स्पेल. यावेळी शॉर्ट चेंडू, पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका. डीप काव कोणाला क्षेत्ररक्षक जज करतोय, आणि इथे जर पाहिलं तर अबूत याची खेळी समाप्त करण्यात आली. साहिल वांगणकर या गोलंदाजाच्या माध्यमातून पुल करण्याचा प्रयत्न. उजव्याशीच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू, तो देखील आडव्या बॅटने मिडविकेटला वळवण्याचा प्रयत्न, परंतु या प्रयत्नात अबूत हा फलंदाज थोडासा नक्कीच चुकताना पाहायला मिळतोय. मिस टायमिंग फटका मिडविकेटला, हे कमालीचं झेल क्षेत्ररक्षकाकडून. आणि दुसरा धक्का बसतोय वसंत चॅलेंजर मनेरी क्रिकेट संघाला. 13 या धावसंख्येवरती अबूत जातोय डगआउटच्या दिशेने. जर पाहिली तर धावपलकावरती 46 धावा आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. छत्रपती चषकचा हा लोगो. ज्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर, ज्या स्पर्धेला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आणि खेळाडूंचं देखील प्रेम मिळालं, ती या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची आणि परंपरा लाभलेली क्रिकेट स्पर्धा. ज्या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस, प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी, या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी त्या सर्व प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत. स्ट्रायकी एंडवरती नवोदित फलंदाज, स्ट्रायकी एंडवर जोहिल नाईक. यावेळी चांगला परफेक्ट यॉर्कर, परंतु खोदून काढण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरला चेंडूचा प्रवास मेल फक्त एकच धाव या चेंडूवरती. फलंदाज जोहिल नाईक याच्या बॅटमधून एकेरी धाव. सांघिक धावसंख्येत थोडासा बदल करणार आहे, कारण धावपलकावरती 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चौथं षटक जे आपण पाहतोय प्रगतीपथावरती, साहिल वांगणकर हा गोलंदाज या संघाचा ओव्हरसेस खेळाडू. थोडासा महागडा ठरलाय. एक विकेट जरूर मिळवली, परंतु 29 धावा आतापर्यंत खर्ची करण्यात येत आहेत. या उपांत्य फेरीचा दबाव पाहायला मिळतोय गोलंदाज साहिल वांगणकर याच्यावरती, कारण हा मोठा सामना जो महाअंतिम सामन्याच्या अगोदर खेळवण्यात येतोय, तो मोठा सामना, आणि तो मोठ्या सामन्याचा दबाव गोलंदाज साहिल वांगणकर याच्यावरती देखील. गोवा राज्यातील एक अष्टपैलू खेळाडू, वलयांकित नाव, चर्चेतील असणारं हे नाव साहिल वांगणकर गोलंदाजी मार्कवरती राईट अमोर द विकेट असेल. यावेळी शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप एज लागला. शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत, शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय झेल खाली. आणखी एक कमालीचं झेल मैदानाच्या आतमध्ये.
वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळते. तिसरा धक्का बसतोय वसंत चॅलेंजर्स मनेरी क्रिकेट संघाला. महेश भाईटकर यावेळी बॅक टू द पवेलियन. तीन बाद 47 धावा प्रथम फलंदाजी करत असताना या महत्त्वाच्या सेमीफायनलच्या सामन्यादरम्यान वसंत चॅलेंजर मनेरी क्रिकेट संघ स्लॉग षटकांना सुरुवात होईल. गोलंदाजीत थोडासा बदलाव. ज्या गोलंदाजाने या पुढे स्पर्धेत आपल्या नावाची चर्चा करण्यास भाग पडला तो गोलंदाज साई परब गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. साई परब गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती संघाच्या कर्णधाराने स्लॉग षटकादरम्यान या गोलंदाजावरती दाखवलेला विश्वास आणि तो विश्वास साध्य ठरवण्यासाठी या स्लॉग षटकादरम्यान 5व्या षटकादरम्यान साई परब हा गोलंदाज स्ट्रायकी एंडवरती जोहेल नाईक या संघाचा विस्फोटक फलंदाज. परंतु आज मैदानात आक्रमकरित्या फटकेबाजी करावी लागेल संघासाठी कारण महत्त्वपूर्ण उपांत्य फेरीचा हा सामना मैदानात. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाजचा टाच फारकल्या उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू फुलर लेनचा टाकत असताना पहिल्या चेंडू जर पाहिलं तर निर्धाव चेंडू या धावपलकावरती गणला जातोय. 5व्या षटकाची सुरुवात आणखी एक चांगल्या चेंडूने आणखी एक बहारदार चेंडूने गोलंदाज साई परब करताना पाहायला मिळतोय. धावपलक 47 धावा. 5वं षटक प्रगतीपदावर. निर्धाव चेंडू पहिला निघालाय आणि स्ट्रायकी एंडवरती पुन्हा एकदा जोहेल नाईक. यावेळी शफलून फटक्याला दिशा दिली मिडविकेटच्या दिशेने. पहिली धाव तर नक्कीच वेगात गतीने पूर्ण करण्यात आली परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो नक्कीच मैदानात थांबवण्यात येतोय कारण चांगलं क्षेत्ररक्षण मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि त्याचबरोबर चांगले फेके देखील स्ट्रायकिंग एंडच्या वरती. या एकेरी धावेने धावपलक परावर्तित होतोय. 48 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक प्रगतीपथावर. मैदानाच्या आतमध्ये जोहेल नाईक आणि त्याचबरोबर मॅन फ्रॉम मानगाव सोनू कानडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. या जोडीला अंतिम षटकापर्यंत राहावं लागेल. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची आतील कडा घेत असताना चेंडू शॉर्ट कव्हर पॉईंटच्या दिशेने मार्गक्रमण करतोय परंतु जर पाहिला तर चेंडू पहिला पॅडला लागतो आणि त्याचमुळे लेग बायचा इशारा. पंचाचा कॉमेंट्री बॉक्समध्ये. अतिरिक्त धाव असेल संघाच्या खात्यामध्ये आणि अतिरिक्त धावरे सागिक धावसंख्या. या धावपलकावरती 49 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. स्लॉग षटक आणि या स्लॉग षटकादरम्यान विचार केला तर साई परब याची कमालीची गोलंदाजी प्रभावित करणारा हे षटक. अचूक टप्प्यावरती मिश्रण करणारी ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक चांगला चेंडू परंतु जर पाहिलं तर थोडासा दिशाहीन चेंडू. उजव्याशीच्या बराचसा बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. जर पाहिलं तर वाईड वर्कर चेंडू करण्याचा प्रयत्न आणि याच प्रयत्नात अतिरिक्त धाव खर्ची करण्यात आले आणि या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 50 धावा या धावपलकावरती. सांघिक अर्धशतक या धावपलकावर. जोहेल नाईक स्ट्रायकी एंडवरती. यावेळी आखूट टप्प्याचा चेंडू. पुलचा फटका मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक दूरवर परंतु पोहोचलाय झेल खाली. आणखी एक दमदार झेल मैदानाच्या आतमध्ये. चांगले झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलं जाते. चौथा धक्का बसतोय वसंत चॅलेंजर्स मनेरी क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 50 धावा 4 बाद या धावपलकावरती. पारितोषिक आतापर्यंत जर पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाचे 4 फलंदाज माघारी परतवले जात आहेत. सांघिक धावसंख्या 50 धावा या धावपलकावरती. 4 बाद ही स्थिती या धावपलकावरती. आपण पाहतोय छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धा ज्या स्पर्धेचा पहिला उपांत्य फेरीचा सामना मैदानात रंगतो. या दोन दिग्गज आणि बलाढ्य संघादरम्यान टॉस जिंकून घेतलेला निर्णय गोलंदाजी करण्याचा आणि तो निर्णय येणाऱ्या काळात यशस्वी करण्यासाठी घेतलेली मेहनत घेतलेले कष्ट मैदानाच्या आतमध्ये सर्व खेळाडूने देवबाग क्रिकेट संघासाठी हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज स्ट्रायकी एंडवरती बोटांचा जादू करणारा ग्लेन फर्नांडिस स्ट्रायकी एंडवरती असेल. साई परब याच्या खात्यामध्ये 1 विकेट आतापर्यंत पाहायला मिळते. यावेळी फटका समोरच्या दिशेने खेळा. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगात गतीने चाललाय. गोळीच्या वेगाने चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी मैदानात आल्या स्वतःच्या इनिंगची सुरुवात केली. या कमालीच्या
कलात्मक एक्स्ट्रा ड्राईव्हच्या चौकारड्या करण्यात आल्यात आणि एक महत्त्वपूर्ण विकेट देखील या गोलंदाजाने या षटकादरम्यान प्राप्त करून दिली आपल्या संघासाठी. खेळ समाप्त झालाय 5 षटकांचा आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावा धावपलकावरती बनल्यात. 4 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना या सामन्यात वसंत चॅलेंजर मनेरी क्रिकेट संघ. अंतिम 6 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या डावातील आपण पाहतोय छत्रपती चषक स्वप्नावत वाटणारा सुखद आनंद देणारा हा क्रिकेट या स्पर्धेचा आणि या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना. अंतिम 6 चेंडूंचा खेळ मैदानात बाकी आणि या अंतिम 6 चेंडूवरती गोलंदाजीसाठी वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाकडून आणखी एक बदलाव पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती विकी रोगे हा गोलंदाजी मार्कवरती. आणखी एक गोलंदाज ज्याने प्रभावित केले पूर्ण स्पर्धेदरम्यान वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघाच्या माध्यमातून ज्याने आपल्या गोलंदाजीने या स्पर्धेत चर्चा करण्यास भाग पडला तो विकी रोगे गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती. स्ट्रायकी एंडवरती सोनू कानडे हा फलंदाज. नॉन स्ट्रायकी एंडला ग्लेन फर्नांडिस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अंतिम 6 चेंडू या पहिल्या डावातील. पहिला चेंडू असेल राईट अबोर्ड द विकेट. विकी रोगे हा गोलंदाज. स्ट्रायकी एंडवरती सोनू. पहिला चेंडू शफल होऊन फटका खेळ आहे मिड विकेटच्या वरून. चेंडू जाईल खूप वर दूर सीमारेषा पलीकडे. आरसी ग्रुप षटकार. सोनू कानडे या फलंदाजच्या बॅटमधून. दोन षटकार विकी रोगे या गोलंदाजच्या विरोधात आणि आता नक्कीच विकी रोगे याला मात्र नक्कीच सांगण्यात येते प्रत्येक खेळाडूकडून. कारण 2 चेंडूवरती 2 षटकार थोडासा दबाव विकी रोगे या गोलंदाजावरती सोनू कानड्याच्याकडून पाहायला मिळतोय. 66 धावा धावपलकावरती बदलत. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका. चेंडू बराच जवळ हवेत परंतु डीप वाईड स्लॉंग आपला चेंडू जर पाहिला तर क्षेत्ररक्षकापासून काही अंतरावरती मैदानात पडतोय. परतीची फेक तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती आणि या 2 धावाने सागिक धावसंख्या 68 धावा या धावपलकावरती. मनगाव गावचा सुपुत्र सोनू कानडे मैदानाच्या आतमध्ये आक्रमक आणि विस्फोटकरित्या फटकेबाजी करतोय विकी रोगे या गोलंदाजच्या विरोधात. कारण स्लॉग षटक डेथ ओव्हर आणि या डेथ ओव्हरमध्ये ही जर पाहिले तर मोठे फटके येणारी फटकेबाजी सोनू कानडे या फलंदाजाकडून. तडाखेबंद फटके मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुल टॉस चेंडू आणखी एक दमदार कलात्मक फटका. जाईल चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. काउंटर अटॅक आक्रमकरित्या फटकेबाजी. प्रत्येक चेंडू सीमारेषा बाहेर पाठवण्याचं जे ध्येय मैदानात सोनू कानड्याचं तो प्रयत्न सफल होतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पॅरेलल षटकार. 6 धावांसाठी 74 धावा धावपलकावरती बनल्यात. आतापर्यंत 4 चेंडूवरती 20 धावा खर्च करणारं हे षटक विकी रोगे याचं थोडंसं वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघासाठी महागडे षटक ठरताना पाहायला मिळते. परंतु मैदानाच्या आतमध्ये तडाखेबंद दमदार धडाकेबाज फलंदाजी.
आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी बॅटचा टॉप एज लागलाय. झेलची संधी, परंतु एक साधं सोपं झेल जर पाहिलं तर स्लिपच्या क्षेत्ररक्षकाकडून सोडण्यात येते. फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत नजर झेलसाठी, परंतु जर पाहिलं तर अखेरच्या क्षणी झेल मैदानाच्या आतमध्ये सोडण्यात आले. स्ट्रायकिंग एंडवरती असेल सोनू कांदळे. या पहिल्या डावातील हा अंतिम चेंडू. यावेळी पुन्हा एकदा शपलून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप काऊकोडच्या दिशेने चेंडू बराच वेळ हवेत. क्षेत्ररक्षकाकडून चांगलं जजमेंट आणि अंतिम चेंडूवरती हा धडाकेबाज फलंदाज बाद होईल. 5वा धक्का बसतोय वसंत चॅलेंजर्स मनेरी क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 74 धावा या धावपलकावरती. 6 षटकांचा पहिल्या डावाचा इथे खेळ समाप्त झालाय. प्रथम फलंदाजी करत असताना वसंत चॅलेंजर्स मनेरी क्रिकेट संघाकडून धावपलकावरती अंकित करण्यात आलाय 74 धावा. 75 धावांचं हे तगडे लक्ष या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान. अंतिम षटकात सोनू कानडेच्या बॅटमधून तडाखेबंद 20 धावांची बहारदार खेळी मैदानाच्या आतमध्ये साकार होताना पाहायला मिळेल सर्व प्रेक्षकांना. आणि जर पाहिलं तर आता दुसऱ्या डावाला ज्याप्रमाणे सुरुवात होईल 75 धावांचा पाठलाग असेल आणि हा 75 धावांचा पाठलाग वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट संघासाठी कशा प्रकारचा असेल हे सांगण्यासाठी या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणीचा बुलंद आवाज समालोचन कक्षात जोडले जातील सन्माननीय श्री बादल चौधरी सर. दुसऱ्या सेमीफायनलसाठी मैदानावर जाऊया. भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला विरुद्ध दशकृषी स्ट्रायकर्स कणकवली. पहिली सेमीफायनल वर्षा वॉरियर्स देवबाग विरुद्ध वसंत चॅलेंजर्स मनेरी. स्क्वॉड बघूया. वर्षा वॉरियर्स देवबाग राजन केरकर वेंगुर्ला, सुनील मालवणकर मालवण, चंद्रा जाधव तरळा, साई परब वेंगुर्ला, विशाल नाईक होडावडा, योगेश सरमळकर वेंगुर्ला, सागर सकपाळ वेंगुर्ला, सचिन आचरेकर देवली, मितेश बांदेकर देवबाग, निखिल पराडकर दांडी, महेंद्र धुरी देवबाग, किरण धुरी देवबाग, विकी रोगे दांडी, रोशन धुरी देवबाग, वॅटसन रॉड्रिक्स देवबाग, साहिल वांगणकर पणजी. सोबत वसंत चॅलेंजर्स मनेरी सोहेल शेख कुडाळ, ग्लेन फर्नांडिस रेडी, जॉनी फर्नांडिस आरोंदा, सोनू कानडे माणगाव, जोएल नाईक कुडाळ दुर्गवाड, संदीप कामत कुडाळ, अनवर शेख कुडाळ, जनार्दन सावंत पंडूर, हाजीर मुजावर दुर्गवाड, ऋषी कुडव आरवली, वेदांत जाधव देवगड, सागर पाटकर वालावल, संदेश गावडे मनेरी, अंकित गावडे मनेरी, किरण गावडे नेरूर आणि महेश भाईडकर कोरगाव. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातले हे सगळे खेळाडू खास आपल्या छत्रपती चषकामध्ये पहिल्या सेमीफायनलचा हा थरार आपल्या समोर साध्य करण्यासाठी. दोन्ही टीम आपल्याला विनंती, फोटो सेशन होत आहे, आपण मैदानाच्या समोर यावं. बोथ कॅप्टन भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला कॅप्टन दर्शन बांदेकर आणि दशकृषी स्ट्रायकर्स कणकवली कॅप्टन गौरव घुंगराट. जाऊया मैदानाच्या दिशेने. परत एकदा मालवणी केंद्रावर तुमचा सगळ्यांचा स्वागत. tenniscricket.in च्या माध्यमातून याच यूट्यूब चॅनलवर छत्रपती चषकात वेंगुर्ले केंद्रावर तुमचा स्वागत. आजच्या दिवसातला एक सगळ्यात मोठा टार्गेट 75 रन्सांचा. 36 चेंडू 75 धावा आणि सलामीची जोडी. अस्नोडा एक्सप्रेस साहिल वांगणकर,
आणि बॉलिंग मार्कवर सोहेल शेख कुडाळ. पहिलो चेंडू सबमरीन डिलिव्हरी. साहिल फक्त बघित राहिलो काय म्हणान या सोहेलने टाकल्यान. सोहेलला पण कळाक नसताना काय म्हणान होता या सुरसुरो ज्याका म्हटलो जाता क्रिकेटच्या परिभाषेतलो. या दरम्यान यो स्कोरिंग शॉट असतो पहिलो साहिलसाठी. पहिल्या चेंडूवर सबमरीन डिलिव्हरी सोहेलकडची निर्धाव स्वरूपात. बरीच बक्षिसा या सामन्यासाठी. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. षटकार हॅट्रिक 2000, चौकार हॅट्रिक 2000 फक्त देवबाग संघासाठी नाना सावंत यांच्याकडसून. आणि षटकार चौकार हॅट्रिक विकेट हॅट्रिक 2222 परेश बावकर कोलगाव यांच्याकडसून संपूर्ण सामन्यासाठी. पंच्याहत्तर रन्सांचा टार्गेट सोहेल आणि समोर असतो चंद्रा जाधव. फटको आडव्या बॅटचो. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास. फिल्डर असा कट ऑफ करता 1-2-4 फुटांसाठी एकेरी धावेवर समाधान. या जोडीवर बराच काय अवलंबून असतलो. चंद्रा जाधव एक आक्रमक दर्जाचो बॅटर, तळयाचो खेळाडू असा. टेनिस क्रिकेटचो पुष्पा जेका म्हटलो जाता. आणि या पुष्पाकडसून या अल्लू अर्जुन कडसून आज मोठी अपेक्षा असतली. दुसऱ्या बाजून साहिल वांगणकर गोमंतक भूमीचो एक दर्जेदार खेळाडू. पण समोर असणारो सोहेल शेख छोटा पटाका बडा धमाका. गणेश कुबल याच्या पावलावर पाऊल टाकून कुडाळचो ह्यो छोटा पटाका बडा धमाका. पॉकेट साईज डायनामाइट ज्याका म्हटलं जाता. ओव्हरआर्म क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट, रेनी क्रिकेट या सगळ्या फॉर्मॅट मधलो एक दर्जेदार खेळाडू. फटको फसलो. मिड ऑफ द फिल्डर चेंडूच्या खाली वळ्यात येऊन पडलेलो चेंडू आणि पहिल्या विकेटचा पतन. पहिली सफलता वसंत चॅलेंजर्स मणेरी संघाच्या खाती. सुपरकार्ट विकेट डीजे. नवव्या पर्व असा या स्पर्धेचा. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा सोहेल बॉलिंग मार्कवर वाईडिश डिलिव्हरी होती ऑफस्टमच्या बरोच. त्याची 2018 पूर्वी 2 वर्ष वेंगुर्ला प्रीमियर लीग आणि त्यानंतर 2018 मध्ये पहिल्यांदा छत्रपती चषक जो जिंकलो होतो बॉथम वॉरियर्सने जीएमसी रेडी संघाचा पराभव करून. ग्लेन फर्नांडिस त्या वर्षाचो इमर्जिंग प्लेयर होतो जो ग्लेन सध्या या टुर्नामेंटमध्ये आयकॉन आणि कॅप्टन म्हणून दिसता. 2019 मध्ये काय काय झाला, पुढे काय झाला थोड्या वेळानं जाऊया. सध्या तरी मैदानावर 31 चेंडू 73 रन्सांची गरज. रील स्टार साहिल सावंत माझगाव वरसून या स्पर्धेसाठी उपस्थित असत. साहिल तुमचा मनपूर्वक स्वागत. आणि सोबत आमचं मित्रवर्य अखिल परब. आणखी एका अखिल परबची आवर्जून आठवण येतली. कम्प्युटर स्कोरर अखिल परब, तुये पारसे पेडणे गोवा. अखिल परब तुझा सुद्धा मनपूर्वक आभार असा. कॉमेंट्रीसाठी लागणारे बरेच गोष्टी खास करून गोमंतक खेळाडूंचे माका पुरवणारो अखिल परब कम्प्युटर स्कोरर तुझे आभार असत. त्याचप्रमाणे पिन्या ठाकूर सुद्धा मैदानावर उपस्थित. सगळ्यांचा स्वागत असा. पहिल्या आवरीचो खेळ सरलो. पाठलाग मोठो असा पाऊण शतकाचो रन झाले. फक्त 4 30 चेंडू 71 रन्सांची गरज असा. 2019 मध्ये छत्रपती चषकाचा दुसरा पर्व समीर 11 आडेली संघान जिंकलेली ट्रॉफी वेंगुर्ला लायन्स संघाचो पराभव करून गीतेश गावडे त्या वर्षाचो मॅन ऑफ द सिरीज, गोपाळ बटा उत्कृष्ट फलंदाज, विशाल कावले उत्कृष्ट गोलंदाज आणि सचिन टाक्कर होतो इमर्जिंग प्लेयर. 2021 मध्ये MSRT तुळस बांदेश्वर बांदा हे विजेता आणि उपविजेता. राजन कोरकर होतो मॅन ऑफ द सिरीज. रिचर्ड साल्डना उत्कृष्ट फलंदाज आणि शंकर म्हाडगुद होतो उत्कृष्ट गोलंदाज. ज्या वर्षी ऋषी हरमलकर होतो बेस्ट इमर्जिंग प्लेयर. पहिल्या 3 पर्वामधला ह्यो सगळो इतिहास, अजून पुढची 3 पर्वा. पण सध्या एक नवीन इतिहास लिहिण्याच्या इराद्यान मैदानावर गोलंदाज फार एंड कोर्ट एंड कडसून बॉलिंग मार्कवर कोरगाव एक्सप्रेस महेश भाईडकर उर्फ मॅडी. पहिलो चेंडू सुनील मालवणकर सन्मान देणारो खेळाडू. सुनील मालवणकर ह्यो असो खेळाडू असा जो मैदानाच्या बाहेर सगळ्यांका सन्मान देता.
पण मैदानाच्या आत मात्र तो बॉलरांका किती सन्मान देत या सांगणं थोडासा कठीण असा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या खेळाडूंवर जिल्ह्यात प्रचंड प्रेम केला त्यामधला एक नाव म्हणजे सुनील मालवणकर. मैदानाच्या बाहेर आणि मैदानाच्या आतमध्ये सुद्धा ज्याच्या चेहऱ्यावरचा स्मितहास्य कधीच मावळणार नाही तो मालवणचा सुपुत्र सुनील मालवणकर. सुनील, तुझ्या प्रत्येक षटकारासाठी शैलेश खडपकरांकडून 500 रुपयांचा बक्षीस असा. थोडंसं आखूड टप्प्याचा चेंडू मिड ऑफला क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या मागे. प्रयत्न तर खूपच सुंदर, दर्जेदार रिले फिल्डिंग. आपल्या संघासाठी 2 धावा तर नक्कीच वाचवले या 2 खेळाडूंनी. ताकदवान फटकवतो चंद्राच्या बॅटमधून. 2 धावेनिशी धावसंख्या 7 रन्सावर. या स्पर्धेची टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून दिसतात ते ऍक्टिव्ह स्पोर्ट आणि ऍक्टिव्ह स्पोर्ट्सचे मालक अभिषेक धुरी यांचे पिताश्री मैदानावर उपस्थित असत. एकनाथजी धुरी साहेबांकडून माझ्या मालवणी कॉमेंट्रीसाठी 200 रुपयांचा बक्षिसीला धन्यवाद. एकनाथजी धुरी, तुमचे मनपूर्वक आभार. 1-21 आणि 5-25 तुमका परमेश्वरान मिळवून देऊन दे आणि तुमचा घरभरान दार वताने. स्क्रीनवर बघा, सगळी आकडेवारी ज्यांच्या चोपडीत लिहून ठेवली असता प्रशांत घावनळकर उर्फ मामा यांचा स्क्रीनवर दर्शन. शॉर्ट पिच, गती परिवर्तनाचा चेंडू. चंद्रा जाधव काय समजा शकलो नाही, चेंडू रवलो निर्धाव. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अशी बरीच रत्ना कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुमका दाखवण्याचा प्रयत्न असा. प्रशांत घावनळकर मामा म्हणान प्रसिद्ध असत. न धरी शस्त्र करी सांगेन गोष्टी 4 युक्तीच्या. महाराष्ट्रातले स्टार खेळाडू कोकणात आणण्यामागे प्रशांत घावनळकर यांचा मोलाचा वाटो. थोडंसं आखूड टप्प्याचा चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने फिल्डर येतात चेंडूच्या मागे. कॅरेबियन स्टाईल मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, पण बघता बघता चेंडू सीमारेषा पार. ऍक्टिव्ह चौकार. 75 धावांचो पाठलाग करूचो असा. प्रत्येक रन्स महत्वाचा असा, तो तुमका वाचवचो लागतलो. 25 चेंडू 64 धावांची गरज. महेश भाईडकर कोरगाव एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर. रिप्ले मध्ये बघा या चेंडूवर काय झालेला. थोडंसं आखूड टप्प्याचो. चंद्रा जाधव वेट ट्रान्सफर मागच्या पावलावर बॅलन्स करून मिड विकेटच्या दिशेने ताकदवान फटको. प्रयत्न खूपच सुंदर होतो. शेवटच्या क्षणी पायाक लगान चेंडू सीमारेषा पार. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात सिंगल नेल्सन फिगर. यावेळी परत एकदा सर्कल क्लिअर करण्यात यशस्वी झालेलो फटको. मिड ऑनला क्लिअर करून चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. एक ऍक्टिव्ह चौकार आणि चौकारानंतर धाव संख्या 75 रन्सांचा पाठलाग करताना 15 रन्सावर. एक मोठा इतिहास या स्पर्धेत 2021 मध्ये परत एकदा एरॉन रेड्डी या संघान परबवाडा संघाचा पराभव करून जिंकलेली स्पर्धा होती. गौरेश कांबळी होतो मॅन ऑफ द सिरीज, विकास कदम बेस्ट बॅटर, बाळा सावळ होतो बेस्ट बॉलर आणि ओमकार शिंदे इमर्जिंग प्लेअर. स्क्रीनवर बघा मंदार तुळसकर, तुळसगावचे सुपुत्र, उत्कृष्ट स्कोरर म्हणून ज्यांची ख्याती असा. आणि मंदार तुळसकर नाव घेतल्याबरोबर लगेच त्यांनी केलेलं अभिवादन. धन्यवाद मंदारजी. असा थयच बसलात तरी चलात, कारण परत ही सीट महागडी सीट असा परत मिळत की नाही शंका. 2022 मध्ये महालक्ष्मी देवबाग शिवारा सुपर संघाचा पराभव करून मिळवलेला विजेतेपद. दर्शन बांदेकर होतो मॅन ऑफ द सिरीज. परत एकदा विकास कदम सलग दुसऱ्या वर्षी होतो टुर्नामेंटचा बेस्ट बॅटर आणि आमचा समीर वेंगुर्लेकर होतो बेस्ट बॉलर. 2023 गतवर्षी साईश 11 सावंतवाडी संघान आपल्या नावाची केली नोंदणी. पहिल्या क्रमांकावर AK आरवली संघाचा पराभव करून. अपाली कणगुटकर मॅन फ्रॉम वजरी गोवा पोलीस होतो मॅन ऑफ द सिरीज. बबल नाईक अजून एक छोटा पटाका बडा धमाका होतो बेस्ट बॅटर. वामन कावले त्या वर्षाचो गत वर्षाचो बेस्ट बॉलर आणि भूषण जाधव होतो इमर्जिंग प्लेअर. सगळं इतिहास 6 पर्वांचो आणि त्यानंतर या 7व्या पर्वात एकूण 9व्या पर्वात एक नवीन इतिहास आज संध्याकाळपर्यंत मैदानावर लिहिलो जातलो. छत्रपती चषक फक्त क्रिकेट पुरता मर्यादित नसलेल्या माणसांचा ह्या मंडळ छत्रपती मित्र मंडळ आणि आमच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर सुद्धा केला जाता. या रक्तदान शिबिरात भाग घेतलेल्या रक्तदात्यांची सुद्धा आपण ओळख करतलो. तवसर जाऊया मैदानावर. 24 चेंडू 60 धावा. सुनील मालवणकर स्ट्रायकर यांच्या दिशेने इनसाइड आउट कव्हर सीमारेषेच्या दिशेने एक ताकदवान फटको. चेंडू सीमारेषा पार. हे ऍक्टिव्ह चौकार. सुनील मालवणकर ह्याच्या चेहऱ्यावर बघून तुमका कधीच कळाचा नाही ह्याच्या मनात काय चाललेला असा. जोपर्यंत सुनील मालवणकर मैदानावर असा तोपर्यंत पुरेपूर संधी असतली वर्षा वॉरियर देवबाग संघाक.
सुनीलचा फटको बघा, अतिशय लाजवाब. सोहेल सारख्या मातब्बर गोलंदाजाविरुद्ध दुसऱ्या सेमीफायनलची नाणेफेक होतली आणि पूर्ण टीमचा फोटो सेशन सुद्धा होतला. दोन्ही कॅप्टन पूर्ण संघ घेऊन तुम्ही लवकरात लवकर कॉम्बॉक्सच्या समोर येऊचा. भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला आणि दशक्रोशी स्ट्रायकर्स कणकवली. सुनील स्वीप करण्याचा प्रयत्न होतो, बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. अगदी युवा एक शिवडी खेळाडूंनी सुद्धा ही स्पर्धा गाजवली. त्यामध्ये ग्लेन फर्नांडिस, सोहेल शेख यांचं नाव घेतलं जातं, ज्यांच्याकडे बघून यांच्या करामतीचा तुमका काही एक अंदाज येऊचो नाही. पण या खेळाडूंनी सुद्धा या स्पर्धेवर आपल्या नावाची छाप सोडली. इक्वेशन 55 रन्सांची गरज, 22 चेंडू शिल्लक, धावसंख्या 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. चंद्रा आणि सुनील ही जोडी मैदानावर. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुद्धा ही खूप मोठी नावं असत. चंद्रशेखर आणि त्याचबरोबर सुनील, लिटल मास्टर. या दरम्यान ह्यो चंद्रा प्रखर सूर्यासमोर आपला सुद्धा पाणी दाखवताना डायरेक्ट चंद्रार. आरसी ग्रुप षटकार. कडसून या प्रत्येक षटकारासाठी देवबाग संघासाठी 100 रुपयांचं बक्षीस. धन्यवाद नाना. चंद्रा जाधव तरळ्याचो ह्यो खेळाडू कणकवली तालुक्याच्या क्रिकेटचो इतिहास ज्या नावाभोवती गेली अनेक वर्षा भिरभिरता त्यामधला हा एक नाव असा. आज एक नवीन इतिहास लिहिण्यासाठी या जोडी करामत करूची लागतली. 7 बॉलमध्ये 17 रन्स आतापर्यंत चंद्रा जाधव. एकूण धावसंख्या 26. 49 ची गरज. ह्यो आडव्या बॅटचा प्रयत्न सुनील मालवणकर. जवळपास माका वाटतं एकट्यान मेळान 1 रन पुरो केलो. सर्वेश पावसकरांकडून षटकारासाठी 100 रुपयांचं बक्षीस. भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला, दशक्रोशी स्ट्रायकर्स कणकवली. पूर्ण संघ तुमका विनंती, फोटो सेशनसाठी तुम्ही कॉम्बॉक्सच्या समोर हजर व्हायचा. दुसरी सेमीफायनल. कॅप्टन दर्शन बांदेकर, कॅप्टन गौरव घुंगराट. प्लीज नोट. थोडीशी चर्चा झाली चंद्र आणि सुनीलच्या दरम्यान. काय चर्चा झाली असात? रनआउट देऊचो नाही असा. परत एक चंद्राचो रिव्हर्स स्विच जे का म्हटलं जाता मिड विकेट सीमारेषेच्या दिशेन. दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडू रोलिंग बाउंड्री. ह्यो चौकार, ऍक्टिव्ह चौकार.
फायनल. 18 चेंडू 44 धावांची गरज असताना मिस्टर टर्मिनेटर ग्लेन फर्नांडिस मॅन फ्रॉम रेडी बॉलिंग मार्कवर. फुल टॉस खराब चेंडू. चंद्रा वाट बघी होतो या चेंडूची आणि बघता बघता चेंडूचो प्रवास डायरेक्ट माटवार. आवाजात चंद्रा जाधवच्या षटकाराचा स्वागत. धावसंख्या 37. 17 चेंडू 38 रन्सांची गरज. 17 चेंडू 38 धावा. ग्लेन गेल्या वर्षी रेडीच्या मैदानावर झालेली एक मेजर दुखापत त्यातून सावरणारो आमचो सगळ्यांचो लाडको खेळाडू ग्लेन बॉलिंग मार्कवर. कौतुकाक साजेसो चेंडू होतो. यापूर्वीच्या चेंडूवर टप्पो चुकलो. चेंडू फुलटॉस झालो आणि म्हटला जाता चुकीला माफी नाही. चंद्रा जाधव तर अशा चुकी कधीच माफ करूचो नाही. षटकारासाठी पिटाळलेलो चेंडू आणि त्यानंतर ग्लेनची वापसी निर्धाव चेंडू निशी. 16 चेंडू 38 धावांची गरज. यावेळी पुढे सरसावत मिड विकेटच्या कपडावरसून स्लॉक शॉट. आरसी ग्रुप षटकार. मोये मोये डेंगे डेंगे. ₹100 बक्षीस या षटकारासाठी. षटकारांच्या किंवा चौकारांच्या हॅट्रिकसाठी नाना सावंत यांच्याकडून ₹2000 बक्षीस हा फक्त. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियो मगाशी जा आपण म्हटलेला चंद्रा जाधव वाऱ्याच्या दिशेने षटकार मारण्यासाठी त्या साइडीन खेळा होतो तर चंद्रान दाखवून दिला खास कॉमेंटेटरांसाठी. तसा काय नाही असा माझ्या मनात इला तर मी वाऱ्याच्या विरोधात सुद्धा काय करून दाखवू शकतोय. कारण नाव असा या पुष्पाचा. गोपाळ जाधव कडून या षटकारासाठी ₹100 बक्षीस. चंद्रा जाधव नाम सुन के फ्लावर लगा क्या. फायर आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी. 49 धावा. 14 चेंडू 26 धावांची गरज. 14 चेंडू 26 धावा. ह्यो सामनो एक दर्जेदार रोमहर्षक नक्की होतलो. तो सामना बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक मैदानावर युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर सगळे प्रेक्षक मैदानावर. चौदा चेंडू 26 धावांची गरज. ग्लेन फर्नांडिस 4 चेंडूत 18 धावा खर्च केल्यानंतर ह्यो स्वीप थोडस हवेत. 2 फिल्डर चेंडूच्या मागे. दोघांच्या मधोमध पडलेलो झेल 2 धावा पूर्ण. एकावन्न धावा. 13 चेंडू 24 धावांची गरज. सुनील मालवणकर तुझ्या प्रत्येक षटकारासाठी ₹1000 बक्षीस. शैलेश खडपकर साहेबांकडून. आणि चंद्रा तुझ्या प्रत्येक षटकारासाठी ₹500. शैलेश खडपकरांकडून. वाईड बॉल पंचांचो इशारो. तेरा चेंडू 23 धावांची गरज. थोडसो आखूड टप्प्याचो पूल करण्यासाठी आदर्शवत असणारो चेंडू बॅटच्या कडेक लगान शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने क्लिअर करून डीप फाईन लेग पर्यंत. एकेरी धावेनिशी धावसंख्येत थोडसो बदल. टॉस होतोय या दुसऱ्या सेमीफायनलचा. भूमी स्ट्रायकर्स कर्णधार उपस्थित आहेत तसेच कणकवली संघाचा देखील कर्णधार आणि सन्माननीय दिनेश कुडपकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते.
नाणेफेक होते सन्माननीय दिनेश कुडपकर यांच्या शुभ हस्ते. टेल पडतोय म्हणजे नाणेफेक जिंकतोय भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला संघ. दर्शन नाणेफेक जिंकताय, काय निर्णय असेल? फिल्डिंग. प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडताय, थोडा दबावाचा सामना आहे. समोरचा संघ देखील तेवढाच ताकदीचा आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुमचा असेल? 50 ते 60 रन्स. 50 ते 60 धावा म्हणताय. जो संघ तुम्ही यापूर्वी खेळवला होता तो सेम संघ आहे की कोणता बदल तुम्ही या सामन्यात केलाय? सेम असेल संघ. धन्यवाद. या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अनफॉर्च्युनेटली आपण नाणेफेक हरताय. जर आपण टॉस जिंकला, नाणेफेक जिंकली असती तर तुमचा निर्णय काय असता या सामन्यात? आम्ही पण क्षेत्ररक्षणच स्वीकारलं असतं. प्रथमतः फलंदाजी करावी लागते. समोर एक तगडा फलंदाज आहे, तगडा संघ आहे. सोनू राणे देखील चांगला फॉर्म मध्ये आहे. नक्कीच तुम्ही प्रथमतः फलंदाजी करता, किती धावा बनवण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 70 धावापर्यंत प्रयत्न करणार. 70 धावा म्हणतायत. जो संघ आपण यापूर्वी खेळवला तो सेम संघ आहे की आपण कोणता बदल केला या संघात? नाही, कोणताही बदल नाही. धन्यवाद. अति महत्त्वपूर्ण सामना आहे. या सामन्यात देखील आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. सगळ्या कमेंट्री बॉक्स मध्ये ही होती नाणेफेक भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला विरोधात कणकवली या दोन संघांमध्ये. नाणेफेक जिंकलाय भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला संघ आणि निवडलाय प्रथमतः क्षेत्ररक्षण. धन्यवाद सचिन. 12 चेंडू 22 रन्सांची गरज. डिरेक्ट हिटची गरज होती, प्रयत्न सुद्धा झालो डिरेक्ट हिटसाठी. नशिबान बचावलो या ठिकाणी. चंद्रा 1 रन्स खात्यात जमा झालो. 11 चेंडू 21 रन्सांची गरज. धावफलक 54 रन्सावर. पहिली विकेट स्वस्तात, पण त्यानंतर एक सुंदर भागीदारी या दोन खेळाडूंच्या दरम्यान. चंद्रा जाधव 17 चेंडू 43 धावा. सुनील मालवणकर 4 चेंडू 7 धावा. एरवी मेन हिरोच्या भूमिकेत असणारो सुनील मालवणकर यावेळी सुनीलने बघितल्या अल्लू अर्जुन फॉर्म मध्ये असा, त्यामुळे सुनील साइड हिरोच्या भूमिकेत गेलो. आणि 11 चेंडू 21 रन्सांची गरज. उडवलेलो चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने, फिल्डर चेंडूच्या खाली आणि सुनील मालवणकर एवढा वेळ दाखवलेलो संयम ऐन मोक्याच्या क्षणी गमावलो. सुनीलची प्राइज विकेट. दुसऱ्या विकेटचा पतन 54 रन्सावर. शिल्लक चेंडू 10, गरज 21 रन्सांची. उसके लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चंद्रा जाधवच्या खेळीसाठी चंद्राची लावणी. चंद्रमुखी या दरम्यान या दोघांची 52 धावांची एक सुंदर पार्टनरशिप सुनील मालवणकर आणि चंद्रा जाधवची झाली समाप्त. यूट्यूबवर 3000 पेक्षा जास्त प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले. 3000 प्रेक्षक एकाच वेळी ह्यो सामनो लाईव्हच्या स्वरूपात बघतात. या सगळ्या 3000 प्रेक्षकांचा मनपूर्वक स्वागत असा छत्रपती मित्रमंडळाच्या वतीन tenniscricket.in च्या माध्यमातून. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. tenniscricket.in. या दरम्यान लेगस्टम्पच्या बाहेर चेंडूचा टप्पो. अगदी काही सेंटीमीटरने वाचलेलो खेळाडू रजत कदम, चंद्रा जाधव ही जोडी मैदानावर. राजन केरकर. राजन केरकर यापूर्वीच्या आजच्या दिवसातल्या सामन्यात दर्जेदार झेल घेऊन ज्यांनी सामन्याचा निकाल बदललेलो. वर्षा वॉरियर्स देवबाग संघाचो नायक, कर्णधार, सेनापती राजन स्ट्रायकर एंडवर. सुंदर चेंडू, कौतुक करूचा लागात. नेरूरचो सुपुत्र असा कलेचो अधिष्ठाता म्हणजे श्रीदेव कलेश्वर आणि या कलेश्वराचो आशीर्वाद घेऊन नेरूरचो सुपुत्र किरण गावडे बॉलिंग मार्कवर. राजन केरकर यांनी जर षटकार मारला तर विराज घाडी यांच्याकडून 2 षटकारांसाठी 500 रुपयांचं बक्षीस आणि जर सामना जिंकवून दिला तर सन्माननीय नरसोले यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस. 9 चेंडू 20 धावा. राजनचा विचार केलो तर राजनसाठी 3 चेंडू जेमतेम पुरेसे असतले सामनो जिंकवून देण्यासाठी, पण समोर किरण गावडे सारखं हुशार गोलंदाज. आखो टप्प्याचो चेंडू, राजन केरकरचो फटको. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. आणि राजन केरकरने दिले बॉलरच्या पाठीवर चाव दिवसाचे फॉ.
ह्या गाणार राजन केरकर साठी आया है राजा लोगो रे लोगो. राजा के संग संग झुमलो झुमलो. राजनच्या फलंदाजीच्या जोरावर तुमका बहरण्याची आणि झुलण्याची संधी. 8 चेंडू 14 धावांची गरज. स्कोर झालो 61-75 चो पाठलाग. शफल शॉट वाईड इशॉर करतो किरणचो ऑफस्टमच्या खूपच बाहेर. मिडॉनच्या दिशेन सोहेल येता तोपर्यंत 1 रन. धावसंख्या 62 रन्सावर. 7 चेंडू 13 धावा. आजच्या दिवसातली सर्वोच्च धावसंख्या पहिली बॅटिंग करताना सोहेल शेखच्या नेतृत्वाखाली वसंत चॅलेंजर्स मणेरी संघाची. आणि त्याचा पाठलाग करताना सध्या तरी एका मजबूत स्थितीत 62 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात वर्षा वॉरियर्स देवबाग. अजूनही सामन्याचा निकाल सिद्ध होऊ शकणार नाही एका संघाच्या बाजून, कारण सेट बॅटर चंद्रा जाधव स्ट्रायकर एंडवर. चंद्राचो स्विच करण्याचा प्रयत्न, हलकेच अपील. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. आणि काय झाला? रुको सबर करो, कॅमेरामन फोकस करो. चंद्रा जाधव हेचो फटको होतो. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. रन्स चोरण्याचो इरादो आणि ह्यो इरादो इलो अंगलट. रिप्ले मध्ये बघूया या चेंडूवर काय काय झाला. किरण गावडेचा आपण कौतुक करू होतो. किरण नेरूरचा सुपुत्र बॉलिंग मार्कवर. चंद्रासाठी हो चेंडू थेट यष्टीच्या दिशेने हलकेच अपील. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने फिल्डर होतो. डिरेक्ट हिट. खूपच बाहेर. राजन केरकर नेमको काय विचार करी होतो? क्रीज मध्ये आधी पोचायचा की आधी चंद्राक कायता विचारायचा? पण माझा मत होता की राजन तू आधी पोचण्याचा प्रयत्न करू गयो होतो. चंद्राक हिशोब कधी विचारू गावलो असतो. 6 चेंडू 13 धावांची गरज. सामनो दोलायमान स्थितीमध्ये. सुनील मालवणकर आणि चंद्रा जाधव ही जोडी जोपर्यंत मैदानावर खेळा होती, अर्धशतकी भागीदारी जोपर्यंत या दोघांनी केली तोपर्यंत वर्षा वॉरियर्स देवबाग संघाच्या बाजून झुकलेलो सामनो. पण आता किरण गावडेचो 1 विकेट रनआउटचो आणि त्यानंतर वापसी. परत एकदा सामनो दोलायमान स्थितीमध्ये. दोनही संघांका समान संधी, कारण इक्वेशन 6 चेंडू 13 धावा. पहिलो सेमीफायनलचो थरार. वर्षा वॉरियर्स देवबाग संघ 75 रन्सांचो पाठलाग करताना शेवटच्या षटकाची जबाबदारी घेऊन वालावलच्या लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद घेऊन वालावलचो खेळाडू सागर पाटकर यापूर्वीच्या सामन्याचो हिरो, मॅन ऑफ द मॅच, मात्र यावेळी समोर असतलो कणकवलीचो स्टार खेळाडू चंद्रा जाधव. तरळा विरुद्ध वालावल ही लढत बघण्यासारखी असतली. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकरांच्या दिशेन निखिल पराडकर. दांडी मालवणचो ह्यो खेळाडू. निखिल आणि चंद्राची जोडी मैदानावर फलंदाजीची धुरा सांभाळताना आणि बॉलिंग मार्कवर सागर पाटकर. डेप्थ ओव्हर, स्लॉग ओव्हर, लास्ट ओव्हर, शेवटचा षटक, तळाचा षटक. आणि या तळाच्या षटकात ठरताला कोण तळाक जातलो आणि कोण वर येतलो. एका 6 चेंडूच्या ओव्हरचा समुद्र मंथन. आणि या समुद्र मंथनातून बघूया किती रत्ना बाहेर येतात. कोणाच्या नशिबात अमृत येतला आणि कोणाच्या नशिबात हलाहल. 62 6 चेंडू 13 रन्सांची गरज. पहिलो बॉल. नो मॅन्स लँड. लॉंगांच्या दिशेने चंद्राचो ताकदवान फटको. पाच चेंडू 9 धावांची गरज. 5 चेंडू 9 धावा. चंद्रा 19 चेंडू 47 धावा. वैयक्तिक 3रा अर्धशतक या स्पर्धेतली टोलवण्याची संधी चंद्राकडे असतली. ह्यो आखू टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या कपडावरसून चंद्रा जाधव. खळ 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 कटॅक. आरसी ग्रुप षटकार. दर्शन बांदेकर, सोहेल शेख पाठोपाठ.
3 रन्सांची फक्त गरज. 4 चेंडू बाकी. सागरचो चेंडू, फसलेलो फटको, फिल्डर चेंडूच्या खाली. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ. महत्वाची विकेट. परत एकदा सामन्यात ट्विस्ट. सुबक 8 विकेट सागर पाटकरच्या नावावर. 3 चेंडू 3 धावांची गरज. पण मैदानाच्या बाहेर येताना टाळये नक्की वाजत राहतले. तरळा कणकवलीचो सुपुत्र चंद्रा जाधव. 21 चेंडू 53 धावा. टाळ्या वाजवूया चंद्रा जाधव साठी. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल शेअर करा, सबस्क्राईब करा. टेनिस क्रिकेट विश्वातले अनेक नवनवीन गोष्टी, खेळाडू, त्यांची कामगिरी आणि मॅचेस आणि स्पर्धा सुद्धा. 3 चेंडू आणि 3 धावा. शेवटचे 3 बॉल. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सागर पाटकर बॉलिंग मार्कवर. मधीच झालेली एक टीम मीटिंग आणि नवीन फलंदाज सचिन आचरेकर, मॅन फ्रॉम देवली, स्ट्रायकर यांच्या रिशेन. 4000 प्रेक्षक जोडले गेले आमच्याशी युट्यूबच्या माध्यमातून. या सगळ्या 4000 प्रेक्षकांचा मनपूर्वक स्वागत. 3 चेंडू 3 धावा. देवलीचो स्टार सचिन आचरेकर स्ट्रायकर एंडवर आणि निखिल नॉन स्ट्रायकर एंडवर. बॅक टू द बॉलर प्रकारचो फटको. लॉंग ऑफच्या रिशेन. फिल्डर चेंडूच्या मागे येता फील्ड करता तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावला. 2 धावा पूर्ण. 3ऱ्या रनचा इरादो होतो. 2 धावा अगदी सहज झाले पूर्ण. फटाक्यांची आतषबाजी मैदानावर. पण हे वाजवण्याची सध्या तरी दोनही संघांकडे संधी असा. चेंडू सागरचो खूप सुंदर होतो. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो. श्याम वाक्कर देवली गावचे सरपंच यांच्याकडून आमच्या स्पर्धेसाठी आणि सचिन तुझ्यासाठी सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा. शेवटचे 2 चेंडू 1 रनची गरज. सागर मैदानावर सागर मंथन करूचा लागतला. वसंत चॅलेंजर्स मणेरी संघ सामनो जिंकला तर ऍक्टिव्ह स्पोर्ट्स कडून 2000चा बक्षीस. मिड ऑन क्लिअर करून चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेने ऍक्टिव्ह चौकार. आणि या चौकाराबरोबरच आजच्या दिवसातलो सगळ्यात मोठं पाठलाग करून वर्षा वॉरियर्स देवबाग संघ महा बॉक्स मध्ये या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच तोपर्यंत. दुसरी सेमीफायनल भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला विरुद्ध दशक्रोशी स्ट्रायकर्स कणकवली. ऐकूया आवाज सुमेध काळसेकर आणि सचिन सावंत. हॅलो हॅलो हॅलो. हळू आवाजात गाणं चालू ठेव. एक नंबर गाजतोय छत्रपती चषक. छत्रपती मित्रमंडळाचे आमचे सदस्य फक्त क्रिकेट पुरते मर्यादित नाहीये तर रक्तदान शिबिरामध्ये सुद्धा आमचे छत्रपती मित्रमंडळाचे सदस्य कार्यरत असतात. आणि त्यामध्ये आमचे रक्तदाते ज्यांची ओळख करून देतोय. करुणाकर राऊळ, संतोष कोळेकर, महेश शुक्ला, समीर राणे, अजेंद्र मुळीक, दिगंबर वाडकर, अजित राऊळ, बाळकृष्ण राऊळ, गौरेश गावडे, सागर पेडणेकर, ओमकार खानोलकर,
निकेश नितीन नांदोसकर, आगाशी मिलिंद फर्नांडिस, गणेश रमाकांत परब, ओमकार धनाजी भारती, संकेत राजन परब, उमेश कानू गावडे, छगन किसन प्रजापत, शुभम बोलेकर, आस्वाद पोतनीस, रमेश मोहन गावडे, कौस्तुभ वांगणकर, अनिकेत ताम्हणकर, समीर वेंगुर्लेकर, निखिल शिरवणकर, दिनेश धरणे, अभिषेक वेंगुर्लेकर, प्रथमेश मंगेश सावंत, सदानंद रामचंद्र नलावडे, पंकज रमेश घोगडे, जयराम विनायक परब, एम्ब्रोज अराउंज, शुभम महेश सावंत, सुधाकर हरिश्चंद्र सावंत, विठ्ठल रमेश राणे, योगेश गुणाजी सावळ आणि यांच्या बरोबरीनंच या छत्रपती रक्तदान शिबिरात भाग घेणारे कैतान तमास अराउंज, यामेश बाबूराव खवणेकर, मयुरेश राजन पेडणेकर, शुभम नाईक, अभिषेक पालव या आमच्या सगळ्या रक्तदात्यांचे मनपूर्वक आभार. सायो पहिल्या सेमीफायनलचा हिरो, मॅन ऑफ द मॅच फॉर फर्स्ट सेमीफिनाले, नाव सांगायची गरजच नसेल, द वन मॅन आर्मी अल्लू अर्जुन चंद्रा जाधव ठरतोय पहिल्या सेमीफायनलचा हिरो, मॅन ऑफ द मॅच फॉर फर्स्ट सेमीफिनाले मिस्टर चंद्रा जाधव. चंद्रा, आपल्याला विनंती, आपण असावं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, तिथे उपस्थित आहेत सुमेध काळसेकर आपली मुलाखत घेण्यासाठी आणि आपला सन्मान करण्यासाठी. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची स्पर्धा, शेवटच्या चेंडूत षटकाराची गरज असताना बहारदार षटकार मारून त्यांनी ही मानाची स्पर्धा वेंगुर्ला संघाला जिंकून दिली होती. तो आमचा मित्र, एक अष्टपैलू खेळाडू, आक्रमक नेतृत्व सुधीर पालियेकर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित होईल चंद्रा जाधव यांच्यासाठी. ओव्हर टू सुमेध. आणि आमच्या सोबत आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, ज्याच्या बॅट मधून अर्धशतक